गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता आपण क्लास 7 चा सराव संच 24 राहिलाय. आपण 24 सॉल्व्ह करून घ्या. 24 मधला क्वेश्चन काय आहे? सराव संच 24. तुम्ही पुस्तक जवळ घ्या. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. क्वेश्चन काय आहे? खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. प्रश्न पहिला. ओके, काय आहे? परिमेय संख्या. परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. पहिला क्वेश्चन काय आहे? 13/4. ओके, दशांश परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. दशांश रूपात लिहा म्हणजे काय? पॉइंट मध्ये आन्सर काढायचं. काय करायचं? पॉइंट मध्ये आलं पाहिजे. काय करायचं? 13 ने 4 ला आधी 13चं कन्वर्जन दशांश 0 नंतर इथे कितीही 0 दिल्यावर चालतं. ओके, हे झालं. इथे काय करायचं? 13 काय करायचंय? 13 ला काय करायचंय? तर 0 0 द्यायचं. आपल्या 2-3 पॉईंट नंतर पर्यंत आन्सर काढायचे. 3 पॉईंट नंतर पर्यंत आन्सर काढायचं. 3 पॉईंट. 13 ने काय करायचंय? 4 ला भागायचंय. 4 ने 13 ला भागायचं. सॉरी, 4 ने 4 त्रिकोण 12. 13 मधून 12 गेले, 1 राहिले. वरचे इथं 13 झालं, इथं पॉईंट दिला. इथं काय झाले? वरचा 0 खाली घेतला. 4 दोन्ही 8. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. वरचा 0 घेतला. 4 त्रिकोण 12. 4 पंचे 20. 0 0 वरचा खाली 0. 3 पॉइंट घ्यायचे. 3 पॉइंट पर्यंत. ओके, समजलं? दशांश रूपात कन्वर्जन करा म्हणजे काय करायचंय? फक्त त्याला भागाकार घालायचा. समजलं? काय आन्सर आलं? 3.250. 3.250. ओके, हे झालं आन्सर. हे करून घ्या. साईडला भागाकार दिलेला घ्यायचा. आन्सर डायरेक्ट लिहू शकत नाही. हे साईडला कंपल्सरी करायचं. दशांश रूप मध्ये कन्वर्जन करा म्हणलं. समजलं? दुसरं एक्झाम्पल. सेकंड. वजा 7/8. दुसरं एक्झाम्पल काय? वजा 7/8. काय करायचं? वजाचा काही विचार करायचा नाही. जे आन्सर येईल ना त्याला वजा साईन देऊन टाकायचं. समजलं? काय करायचं? 8 ने कशाला बघायचंय? 7 ला. काय सांगितले? 3 0 पॉइंटच्या नंतर देऊन टाक. ओके, पॉइंट नंतरच्या 0 ला काय केलं आपण? 7.00 आणि 8. साईडला आपण भागाकार करू. 8 पेक्षा 7 काय आहे? छोटा आहे. छोटा आहे म्हणून फर्स्ट काय केला? 0चा दिला. 7 मधून 0 गेले, 7 राहिले. ओके, वरचा 0 खाली घेतला. इथं पॉइंट आला. पॉइंट म्हणून पॉइंट दिला. 7च्या पाड्या 70 पेक्षा छोटी. 8 8 64. ओके, 64. 0 मधून 4 गेले, 6 राहिले. 7 मधून 0 वरचा 0 घेतला. ओके, 8 7 8 8 7 56. 8 8 64. 0 10 मधून 6 गेले, इकडे जात नाही. 10 मधून 6 गेले किती आले? 4. ओके, 0 वरचा 0 इथे. 8 1 6 4 32. 8 पंचे 40. काय आन्सर आलं? 0.875. ओके, काय आलं? 0.875. हे झालं सेकंड एक्झाम्पल. लिहून घ्या. स्क्रीनशॉट मारून घेतलं तरी चालेल, कारण आपल्याला लिहायला जास्त व्हिडिओ मोठा होतो. ओके, फर्स्ट झाला असेल लिहून. मी फर्स्ट इरेज करते. समजून घ्या म्हणजे स्वतःला करता येते. ओके, काय
7 3 5 सेकंड एक्झाम्पल. सॉरी, हे किती आहे? थर्ड एक्झाम्पल. याला काय आधी कन्व्हर्जन काय असं असेल तर येत नाही. याला कन्व्हर्जन काय करायचं? छेदाने अंशामध्ये करायचं. कसं करणार? 7 5 कसं कन्व्हर्जन करतो आपण? 5 गुणुले 7 अधिक 3 आणि छेद 5. ओके, काय आलं? 7 5 35, 36 37 38, 38 छेद 5. ओके, आता इथं करायचं. 38 ला काय करायचं? 5 ने भागायचं. 38 चं काय करायचं सांगितलंय आपण? 3 पॉइंट पर्यंत आन्सर काढायचं. ओके, आणि छेद काय आहे? 5. इथं आपण भागाकार करून दाखवू. काय आहे? 38च्या पुढे इथे 0 पण आपल्याला दशांश रूपात करायचं. दशांश करण्यासाठी 3 पॉइंट करण्यासाठी आपण पॉइंटच्या नंतर काय करतो? 0 0. इथं काय झालं? 5 ने डिवाइड करायचं. 5 7 35. ओके, 35. 5 6 7 8 किती राहिले? 3. ओके, इथं 0 3 राहिले. इथं पॉइंट दिला, वरचा 0 खाली घेतला. 5 30 0 0. हा 0 घेतला. आता हा 0 घ्यायचा. हा 0 घेतला म्हणून इथे एक पॉइंट दिला. ओके, हा एक 0 घेतला. हा 0 घेतला म्हणून इथे एक 0. काय आन्सर आलं? 7.600. 7.6 ठेवलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तर 0 0 ला आपण 3 पॉइंट पाहिजे म्हणून काय केलं? 3 पॉइंट नंतर लिहून घेतलं. समजलं तिसरं एक्झाम्पल. आता आपण करू चौथं. सॉरी, याला आन्सर राहिलंय या गणिताला. काय करायचं? मायनस साइन द्यायचं. आधी सांगितलंय तरी मी, मायनस असेल तर मायनसचा विचार करायचा नाही. जे आन्सर येईल त्याला काय करायचं? मायनस चिन्ह देऊन टाकायचं, वजाबाकीचं चिन्ह. आता काय? तिसरं झालं. आता हे काय? फोर्थ एक्झाम्पल. चौथं काय? 5/12. काय सांगितलं? 5 ला काय पॉइंट? 3 पॉइंट 3 पॉइंट पर्यंत काय आहे? छेद 12. ओके, 12 ने काय करायचंय? 5 0 0 0. 12 पेक्षा 5 0 आहे म्हणून 5 लहान आहे म्हणून 0चा पॉइंट दिला आधी. 5 घेतले, वरचे 5 आले. 12 12 24 12 36 12 चौक 48 12 पंचे 60. इथं पण 12 चौक 48. 50 मधून 48 झाले 2. वरचा आला 0. 12 1 12. 10 मधून 2 गेले 8. वरचे आले 0. 12 24 12 36 12 चौक 48 12 पंचे 60 12 सकून 72 12 7 84. 12 सकून किती आले? 72. 8 8 मध्ये 7 गेले, किती राहिले? 1. ओके, सॉरी 8 0 0 मध्ये इकडे 8. समजलं? आन्सर काय आलं आपलं? तेच परत रिपीट होणार. काय आलं? 3 पॉइंट पर्यंत आपण आन्सर करा. 0.416 हे झालं आन्सर. समजलं? चौथं झालं. आता इथं काय सॉल्व्ह करू? फिफ्थ आन्सर, फिफ्थ एक्झाम्पल. इथं काय सॉल्व्ह करू? पाचवं एक्झाम्पल. पाचवं एक्झाम्पल काय आहे? 22/7. पाचवं एक्झाम्पल काय आहे? 22/7. काय करायचं सांगितलंय? फर्स्ट काय करायचं? 22 आपल्याला 3 पॉइंटचा आन्सर काढायचा म्हणून 22 नंतर 3 पॉइंट दिले आणि 7 केले. 2 पॉइंट केलं तरी चालतं. काय करायचं? 22 ला काय करायचं? 7 ने भागायचं. ओके, काय ना 7 2 14 7 3 21. 2 मधून एक गेले 1. इथं पॉइंट दिला, वरचा 0 घेतला. 7 1 7 7 8 9 10 3. वरचा 0 घेतला. 7 7 7 चौक 28 7 चौक 28. ओके, 28 मधून 30 मधून 28 गेले 2. वरचे घेतले 7 3 21. 3 पॉइंट येपर्यंत काढत 21. 10 मधून एक गेले 9. 20 मधून 2 मधून गेले.
समजलं? काय आन्सर आलं? 3.14 आणि 3 हे झालं. हे किती एक्झाम्पल झालं? 22/7 5वा. चला आता काय करायचं? 6वं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. काही अवघड नाही. दशांश रूपात कन्व्हर्जन करा म्हणजे त्याचं काय करायचं? पॉइंट मध्ये कन्व्हर्जन करायचं. समजलं? दशांश रूपात कन्व्हर्जन करा म्हणजे काय करायचं? पॉइंट मध्ये कन्व्हर्जन करायचं. 5 झाला. हा काय झाला? 6वं एक्झाम्पल. 6वं एक्झाम्पल काय आहे बुक मध्ये? 4/3. आपल्याला 3 पॉइंट पर्यंत आन्सर काढायचा. मग पॉइंट नंतर 3 देऊन घ्यायचे आणि 3 नी डिवाइड करायचं. ओके. काय करायचं आहे? 4 ला 3 नी डिवाइड करायचं. 3 नी 4 ला काय करायचं? डिवाइड करायचं. भागाकार करायचा 3 नी. इथं 1 2 3 3 1 3. 4 मधून 3 गेले, 1 राहिले. ओके. इथं पॉइंट दिला. 3 3 9. 10 मधून 9 गेले, 1 राहिले. ओके. हा 0 इथं घेतला. 3 3 9. परत 1 राहिले. ओके. वरचा 0 इथं घेतला. 3 3 9. काय आलं? 3 3 3 3 काय रिपीट होते. इथं आपण थांबायचं. 1.333 हे झालं आन्सर 6वं. किंवा 3 चे काय होती? पुनरावृत्ती. म्हणून 3 वर असा डॉट दिला तरी चालतो किंवा तिथं 3 3 3 वेळा लिहिलं तरी चालतं. आता काय एक्झाम्पल आहे? 7वा एक्झाम्पल. 7/9. 7वं एक्झाम्पल काय आहे? 7/9. चला 7 काय? 0 0 3 पॉइंट देऊन घ्यायचे. 9 ने डिवाइड करायचं. ओके. 1 2 3 दशांश रूपात कन्व्हर्जन मग करा म्हणजे काय करायचंय? पॉइंट मध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं. 7 9 पेक्षा लहान आहे म्हणून आधी 0चा पॉइंट दिला. 7 मध्ये 7 इथे घेतले. 0 इथे दिला. पॉइंट पॉइंट. 90 7 63. 90 7 63. 10 मधून 3 गेले. 7 8 9 10 7 राहिले. वरचे परत 70 आलं. 90 7 63. 9 8 72. तर 3 राहिले. तर काय राहिले? परत 7 राहिले. परत वरचा 0 घेतला. 90 7 63. इथं पण काय होतं? 7 ची काय होती? पुनरावृत्ती होती. 7 7 7 7 काय करतं? रिपीट येतं. पुनरावृत्ती होणे म्हणजे काय? किती वेळा जरी आपण 0 घेऊन केलं तर 7 7 7 रिपीट होतं. 0.777. 3 पॉइंट लिहिलं तर चालतं किंवा 0.7 वर 1 वरती डॉट लिहायचं. याचं मिनिंग काय होतं? डॉटचं 7 रिपीट होतं. ओके. समजलं? हे काय झालं? आपला सराव संच 24 सॉल्व्ह करून झालं. सराव संच 24. सगळे एक्झाम्पल आपण किती एक्झाम्पल आहेत? 7 एक्झाम्पल आपण सगळे सॉल्व्ह करून घेतले. आता आपला 23 राहिला आहे फक्त. ह्या कुठला चॅप्टर आहे हा? वैजिक राशी वाटतं ना. परिमय संख्या व त्यावर क्रिया. ह्यातला आपला काय राहिला? फक्त एक सॉल्व्ह राहिले. सराव संच 23. 23 मध्ये 5 एक्झाम्पल आहेत. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सराव संच 23 सॉल्व्ह करू. सगळे चॅप्टर मी सॉल्व्ह करून घेतले. सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बोर्डवर दिले. फक्त व्यवस्थित समजून घ्या सॉल्व्ह करताना. ओके.